तालुक्याचे या युवकानं विनाअनुदानित शाळेवर 18 वर्षे नोकरी केल्यानंतर व्यवस्थेच्या त्रासाला आणि संस्था चालकाच्या जाचाला कंटाळून या ठिकाणी आपल्या 3 वर्षाच्या लहान मुलीला एक चिठ्ठी लिहित स्वतःचं जीवन संपवलेलं आहे. मी आयुष्यात कधी कोणाचा रुपया घेतला नाही, कोणाकडून कर्ज घेतलं नाही, कोणाशी वाईट वागलो नाही, अशा प्रकारचं हे धनंजय नागरगोजे सांगतायत. मात्र इथली व्यवस्था निगरगट्ट बनलेली आहे. इतके वर्ष वापरायचं आणि फेकून द्यायचं. एका जागेवर 5-5, 4-4, 2-2 लोकांना घ्यायचं आणि तिथं एकाचंच काम होणार आहे. बाकीच्यांना देशोधडीला लावायचं. इथं लाखो रुपये डोनेशन घ्यायचं आणि पुन्हा त्या ठिकाणी त्याची ही अवस्था. तो आहे नाही ते विकून त्या ठिकाणी पैसे भरतो आणि याच्या वाट्याला नशिबाला काय येतं तर हे किती अवघड आहे. काय असेल या 3 वर्षाच्या बालिकेला काय कळणार आहे? काय त्याच्या पत्नीची अवस्था असेल, त्याच्या कुटुंबियाची अवस्था असेल आणि मायबाप सरकार गंभीरतेने याचा विचार करेल का आणि दोषींना शिक्षा देईल का?